Yeah.
त्याच्या कृपा झाले कथेचा विचारू बाबाजी गुरुदास तुका विठ्ठल मस्तकवे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा हे पायावरी पुस्तकाच्या पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संत नागेंद्र हरा यत्रीराजनाय तस्मांजराजाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय तस्मै नकराय नमः शिवाय हरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग निवडलेला. या अभंगातून जगद्गुरु तुकारामाला कोणता लाभला तर महाराज म्हणतात माझे भाग्य उदय व चिंतवाली पंढरीची पर्वताची प्राप्ती झाली. जगामध्ये काही गोष्टी खूप दुर्लभ आहेत. नरदेव मिळणे औषध प्राप्त झाले हे पण दुर्लभ आहे. नरदेवाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर 4 वर पडतात. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा 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 स्वर्गीचे अमर Hara
देवा काय झालं कळालं पण मिळालं नाही. मिळालं कसं नाही? जर आपल्याला या नरड्याची किंमत कळाली असती तर आणि प्रश्न केलीच नसती. समजा उदाहरण, आपण एखादी गाडी घेतलो, तिला दिवस होतो आपण 3 वेळेस पुसतो, आहे का नाही? पुसतो ना? पुसतो. आपण तिला दिवसातून 3 वेळेस पुसतो. मोह शब्द म्हणजे काय? त्या भावाची तर इच्छा नसते, त्याला असे मोह शब्द असे म्हणतात. काय उद्धार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन समाधान चित्त माझे काय उद्धार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन समाधान चित्त माझे आनंद जन्मीचे तप्पा एक नाम सर्व हरिपाठ. तर उजळले भाग्याचा अवघी चिंतवाली पंढरीची पर्वतीची प्राप्ती झाली. तर अशा असणाऱ्या महाराजांनी भेट कशी दिली? तर त्यासाठी महाराजांनी नाम साधना दिली. रात्री न कळ दिवस न कळंगी खेडे देवता दिनराजे गोविंदाचे पावडे अखंड 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 खंडेन जीवन अखंड जीवन रामकृष्ण नारायण. तर एवढे नाम साधना केले. नंतर पुनर्नित्य पुनर्भाया पुनर्मयी सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा आपल्याला शरीर पुन्हा मिळू शकत नाही, वर्ग पुन्हा मिळू शकत नाही, मित्र पुन्हा मिळू शकत नाही. त्यासाठी महाराजांनी संतांची भेट घेतली होती. तर त्यासाठी संतांची भेट घेतली. तर ती दोष कोणचे? माल दोष विषयपण. विषयपण म्हणजे काय? नाम साधना निवृत्ती होते. हा विषयपण म्हणजे संत दर्शनामुळे होते. त्या विषय अवंत म्हणजे आवड स्वरूपात होते. मग त्यासाठी उदाहरण, एका गावात एक राजा राहत होता. तो खूपच आजारी पडला. ते वेळी डॉक्टरला बोलिलं. तर त्यांनी सांगितलं एका कावळ्याचे रक्त आणा. सगळे शिपाई कावळ्याचे रक्त आणायला गेले. मग जात असताना त्या व्यक्तीला आंधळा माणूस दिसला. तो टाळ वाजून भजन करीत होता. त्याच्या हातावर एक कावळा आला. तिथे ते शिपाई आले. ते म्हणले कावळ्याचे किती पैसे देते? ते म्हणले 1000. ते म्हणे नाही परवडत. ते म्हणले 50,000. ते म्हणे नाही परवडत. असे करत ते कावळा उडून गेला. तर मला तिथून एवढं सांगायचे, पुनर्नित्य पुनर्भाया पुनर्मयी याचं सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा आपल्याला शरीर पुन्हा मिळू शकत नाही, बायको पुन्हा मिळू शकत नाही, मित्र पुन्हा मिळू शकतच नाही. पण त्यासाठी संतांची भेट घ्यावा लागते. तर अभंगाचे द्वितीय चरण सांगतात. संत दर्शनी आलाभ 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 संत दर्शनी आलाभ
तर एका गावात एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एका गावात एक खूपच गरीब कुटुंब तर त्या गरीब कुटुंबाला तर त्याची बायको म्हणली मला एक नस लागत तिची नवरी म्हणली तुझं नाही ना मला नस पाहिजे ते म्हणजे आपली परिस्थिती एवढी नाही ते म्हणजे मला पाहिजे तर तिने ना तिने नस घातली पण ती नस हारून गेली तर ती एका बाबाकडे गेली ती म्हणली माझी नस हारवली ते म्हणले ते तिकडे एक बाजार म्हणतो भरतो म्हणे तिकडे एका बाजारामध्ये जा म्हणे तिकडे मोठा आरसा मग ते सगळं शरीर चेक कर म्हणे आपलं ते सगळं शरीर चेक केलं मग नाही तिने सापडली तर मला बी त्याने एवढं सांगत होती काय नाही गेले पण पुन्हा मिळू शकतच नाही तर एका गावात एक उदाहरण एका गावात एक माणूस राहत होता तो खूपच गरीब कुटुंब होतं तो म्हणायला लागला अरे तो इतकी देवभक्तीची पूजा करीत होता तर त्याची परीक्षा घेत होती एका दिवशी वाटले त्यावर वाटलं आता की आपण भक्ताची परीक्षा घेऊ तेव्हा एक कोणातरी ते रूप घेऊन आले तर ते त्याच्या घरी आले ते भक्ती करी त्याच्या घरी आले तर त्याला तिथे आजोबांची सवय करीत होता तर ते देव असा विषय उभा तर तो म्हणला ओ देवा जा तिकडं मला आईबाबांची सेवा करायची जेव्हा वाटलं आता ते आपण याच्यासाठी तिकडे खाली आलो तरी आपल्याला असं बोलवलं विठ्ठल शासनाने महाराजांनी भेट कशी दिली तर अभंगाचा इतिहास चरण सांगतो. संपुटय हृदय पेटे संपुटय हृदय पेटे करुणी कोटी तट संत दर्शने आला करुणी कोटी तट संत दर्शने आला तर उदाहरण एका गावात एक खूपच गरीब कुटुंब होतं तर गरीब कुटुंबाला तीन पोरं होते तर तीन पोरं होते तर त्या तीन पोरांना काहीच येत नव्हतं त्यांना साराने एक शब्द विचारला शाळा किती ते म्हणजे सोळा तर त्यांना काहीच येत नव्हतं त्याच्या बाबाने विचारलं तुम्हाला शाळेत काय शिकवलं त्यांना काहीच माहित नाही ते म्हणले तुम्ही सांगा ते म्हणलं का त्याचे बापू म्हणले तरी तू करतो का मी करतो शाळा तर आज विचारलं की त्याच्या पप्पाने काठी घेतली तर त्याने सांगितलं पण ते पुस्तक हुसकायला लागलं कोणता धडा शिकायला लागला त्याला धड्याचं नावच नव्हतं माहीत तर धड्याचं नावच नव्हतं माहीत तर ते सरांना पण त्याच्या बापाने सरांना फोन केला ते सर म्हणे फोन केला
ते कसं पण विचारलं अहो सर ते मला काही शिकवलं का नाही ते मला ते घरी आलं ते उत्तर नंतर शिकवलं त्याचं लक्ष दुसरीकडं ते म्हणे चांगलं दाखवलं म्हणे त्याला चांगलं दाखवलं नाही तर असं म्हणतात ते अभंगाचा शेवटचा चरण तुका म्हणे होता ठेवा 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 तुका म्हणे होता तुका म्हणे होता ठेवा 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 तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला या भावाचा पडला तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला संत दर्शनी आला संत दर्शनी आला पद्मनाभ पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शन
पैसे जास्त होतच नाही. त्यानं काय केलं, रस्त्यामध्ये खेळ टाकले. ते लोकांना खेळ टाकले म्हणून ते टाकायला त्याच्याकडून 20 नंबर आले. तर त्याच्या मुलाला एका मुलाला ते कळलं, ते असं करायला. ते सगळ्या गावकऱ्यांना सांगून दिलं. गावकऱ्यांना सांगून दिलं. सगळे गावकरी आले कोकणाकडे आले. ते म्हणजे तू हे असं करतो आमचे पैसे देतो तू. त्याच्याला असं मला कुमार ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली